काल दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन खडकी हद्दीमध्ये खडकी बाजार या ठिकाणी येथील फिर्यादी नामे आमिर युसुफ सय्यद हे आपल्या मालकाची 10 लाख रुपयांची कॅश घेऊन खडकी बाजारमध्ये विशाल ज्वेलर्स या ठिकाणी देण्याकरता आलेले होते। तेव्हा मागील बाजूने येऊन एका स्कूटीवरील व्यक्तीने बॅगला हिसका मारून सदरची रक्कम लंपास केली होती। त्यावरून पोलीस स्टेशन खडकी या ठिकाणी अपराध क्रमांक 89/25 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अन्वये दाखल करण्यात आला होता। अत्यंत वेगाने तपास करण्याबाबतच्या सूचना यामध्ये माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार सर, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील सर यांनी दिलेल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन दिलीप फुलपगारे यांच्या टीमने त्यांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांनी अत्यंत मेहनतीने काल 6 तासामध्ये यातील दोन्ही आरोपी आहेत ते जेरबंद केलेले आहेत। सदर आरोपितांच्याकडून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली जबरी चोरी केलेली रक्कम रुपये 10 लाख आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले हे करीत आहेत। यामध्ये एकूण 2 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। 2 आरोपीपैकी एक आरोपी आहे ज्यानं स्वतः बॅगला हिसका मारून स्नॅचिंग केली। त्याचं नाव चेतक रमेश गोडसे, चक्रपाणी वसाहत भोसरी इथे राहणारा आहे आणि त्याचाच सहकारी असलेला आणि फिर्यादी सोबत सातत्यानं सोबत असून ज्यानं इन्फॉर्मेशन पुरवली तो ड्रायव्हर असलेला आरोपी नामे आकाश कैलास माळी यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे।